छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातला मी एक प्रहार सेवक. छत्रपती संभाजी महाराज की जय. आपण ओल्या दुष्काळाचे दुष्परिणाम याच्यावर बोलतोय. आता ओल्या दुष्काळाचे दुष्परिणाम आपल्या महाराष्ट्राने मागच्या वेळेस बघितलेलेच आहे. याला कारणीभूत कोण आहे हे जाणून घेण्याचा आपण इथे प्रयत्न करतोय. ओल्या दुष्काळासाठी खरात मुख्य कारण असं आहे की तो रेतीचा जो उपसा होत आहे, जे अवैध रेती उपसा होत आहे, त्याला हे एक मुख्य कारण आहे. दुसरं मुख्य कारण म्हणजे आपण जी जंगलं आहे, एकीकडे आपण शासन म्हणतं की जंगल जमीन वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, मोठे मोठे प्रोजेक्ट साजरे करण्यात येत आहे, मोठे मोठे ॲडव्हर्टाईज केल्या जात आहे, पण खरंच मुळात आपण ते वाचवण्याचा प्रयत्न करतो का, ही सरकारची आत्मपरीक्षण करण्याची खरी तर गरज आहे. आज अवैध रेतीचा मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे. नदीच्या पात्राच्या ठिकाणी अवैध बांधकाम होत आहे, हे खरं एक कारण आहे. दुसरा मुद्दा असा आहे की आपण आज वृक्ष लागवडीच्या नावाखाली कितीतरी वृक्ष दिंडी काढतो, वृक्ष लाव करतो, झाडे लावा झाडे जगवा म्हणतो, पण ज्यानं एक झाड लावलं त्यानं ते जगलं का हे बघण्याची आज खरी गरज आहे. आपण 100 कोटी वृक्ष लागवड झाली, 200 कोटी वृक्ष लागवड झाली, 500 कोटी वृक्ष लागवड झाली, पण एकतरी वृक्ष तो एकतरी वर्ष जगला का, दरवर्षी लावण्याचा का गरज पडते, हे याचं आत्मपरीक्षण करण्याची सरकारला गरज आहे. सरकारला नाही, अधिकाऱ्यांना पण गरज आहे. अधिकारी प्रशासन आणि प्रशासन या दोघांची नैतिक जबाबदारी आहे की झाड जगलं काय बघण्याची, पण झाडं जगलं नाही आहे. नदीचा आज गव्हर्नमेंट म्हणतंय अर्थसंकल्पात तरतूद केली आहे की वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला आज 94,998 कोटी, तिकडे मराठवाड्यामध्ये पण तरतूद केलेली आहे. पण या सर्व गोष्टी आम्ही त्याचं स्वागत करतो की पण शेवटी नदी पात्र बदलताना बाकीच्या शेतकऱ्यांवरती काय परिणाम होईल याचा आपण पहिले पूर्ण अभ्यास केला पाहिजे. ज्या काही त्यांचे टेक्निकल बाबी तपासल्या पाहिजे. टेक्निकल बाबी तपासताना फक्त घाईगडबडीत सर्व प्रकल्प राबवायचे हे कुठंतरी योग्य वाटत नाही. शासनाने याच्यावरती जे एक्सपर्ट असतील त्यांचं योग्य मत घेणं गरजेचं आहे. सर्व योजना ज्या आणल्या जातात त्या शहरासाठी आणल्या जातात. खरा शेतकरी हा गावात राहतो. आज शेतकऱ्याची व्यवस्था या अशा दुष्काळामुळे, ओला दुष्काळ असो, सुका दुष्काळ असो, आज उन्हाळ्यातही चाऱ्याची टंचाई राहते आणि ओल्या दुष्काळामुळे पिकं खरडून जातात. जेव्हा नदीचे पात्र बदलल्या जातात किंवा नदीच्या पात्रामध्ये बांधकाम केलं जातं, त्यावेळेस अशा घटना घडतात. आज नदीचा उपसा मी प्रत्येक वेळेस तेच म्हणतो की रेतीचा अवैध उपसा याला कारणीभूत आहे. आणि क्लायमेट चेंज, आज आपण जंगलं ठेवलेली नाहीत, आपण जंगलं ठेवलेली नाहीत, आपण गिट्टी घरांच्या नावाखाली, आपण गौण खनिजाखाली सर्व उचलून काढलेलं आहे. पाण्याला जायला मार्ग पाहिजे ना. आणि क्लायमेट चेंज होत आहे, वातावरणात उष्णता वाढत आहे, त्याच्यामुळं नद्यांना पुरेच्या पुरं येत आहे. याच्यासाठी उपाययोजना ह्याच आहे की आपण नदीचं संरक्षण केलं पाहिजे. नमस्कार.